हॅलो स्टुडंट्स, इयत्ता 10वी सब्जेक्ट इंग्लिश. पाठीमागील तासाला आपण विद्यार्थ्यांनो पहिली कविता पाहिलेली होती. अँड टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट द सेकंड स्टोरी. ओपन युअर टेक्स्ट बुक and see on page number 7. Second story, name of the story, An Encounter of a Special Kind. There is given the first activity, warming up chit chat activity. First question is given there. See, there is given a picture. Look at the picture carefully and then read all the questions carefully and try to write the answers of these questions. For example, see first question, what do you see in the picture? म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या चित्रामध्ये तुम्ही काय पाहता, तुम्हाला काय दिसत आहे चित्रामध्ये? The answer of the first question is in the first picture there is a girl and she is walking through flood with a puppy. I see a small girl carrying a puppy in a large round tub in a neck deep water of the river. This is the answer of the first question. Now see the second question, what do you think the girl is trying to do? Question mark. दुसरा प्रश्नाचा अर्थ असा आहे विद्यार्थ्यांनो की ही जी मुलगी आहे ही मुलगी काय करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि का? द गर्ल इज ट्राइंग टू रेस्क्यू. आता टू रेस्क्यू मीन्स वाचवणे किंवा बचाव करणे. The girl she is trying to rescue the small puppy from drowning in the river because anyhow the girl wanted to save the small puppy. See the third question, if you were in the place of that girl, what would you do? जर विद्यार्थी मित्रांनो तिसरा प्रश्न असा आहे की तुम्ही जर त्या मुलीच्या जागी तुम्ही जर असता तर तुम्ही काय केलं असतं? The answer of the third question is suppose if I were in the place of that girl, I would also have tried to rescue the puppy if that was within my reach. And see the last question, do you think she was successful in her action? म्हणजे शेवटचा प्रश्न असा आहे की ती जी मुलगी आहे ती मुलगी तिनं जी कृती केलेली आहे त्या कृतीमध्ये ती यशस्वी झाली असं तुम्हाला वाटतं का? डेफिनेटली यस. द गर्ल हॅज रेस्क्यूड द पपी फ्रॉम ड्रोनिंग इन द रिव्हर, सो आय थिंक शी वॉज सक्सेसफुल. द गर्ल वॉज सक्सेसफुल इन सेव्हिंग द पपी. दिस इज द फर्स्ट ॲक्टिव्हिटी. सी द सेकंड, match the appropriate headings with the images. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काही चित्र दिलेले आहेत पहा. तर त्या दिलेल्या कल्पना चित्र दिलेले आहेत त्या चित्रांशी योग्य शीर्षकांची जुळणी आपल्याला या ठिकाणी करायची आहे. सी देर इज गिवन द फर्स्ट, our luxurious bungalows. Second, my favorite pastime. Third, what a commotion! Exclamatory mark. And last, engrossed in my book. The engrossed, ENGROSSED. What is meant by to engross? Engross म्हणजे काय? काय अर्थ याचा आहे engrossचा? तर या ठिकाणी मग्न असणे, तल्लीन असणे असा याचा अर्थ आहे. तर या ठिकाणी आपण काय करायचं आहे? या ठिकाणी योग्य शीर्षकांची जुळणी आपण करायची आहे. फॉर एक्झाम्पल, अवर लक्झरियस बंगलोज काय येईल रे या ठिकाणी? ए बी सी आणि डी मधील कोणतं चित्र येईल? तर या ठिकाणी येईल
भव्य असा बंगला या ठिकाणी सी येईल पहा. द सेकंड माय फेवरेट पास टाईम. आता माझा फेवरेट आवडता माझा पास टाईम काय आहे, तर या ठिकाणी आपल्याला ए या ठिकाणी दिसून येईल बघा. ए या ठिकाणी येईल चित्र. आणि त्याच्यानंतर सी द थर्ड व्हॉट अ कमोशन एक्सक्लेमेटरी मार्क. याच्यामध्ये आपल्याला पिक्चर कोणतं येईल, डी पिक्चर येईल या ठिकाणी बघा. अँड द लास्ट इनग्रोस्ड इन माय बुक, राहिलेलं कोणतं आहे, बी. अशा प्रकारे इन दिस वे यू ट्राय टू write appropriate headings with the images. Okay students, now see on page number 8, an encounter of a special kind. आता what is mean by an encounter of a special kind. आता या गोष्टीचं याचा जो अर्थ आहे, याचा अर्थ असा आहे की एक अविस्मरणीय अशा प्रकारची चकमक किंवा अनोखी अशी चकमक. Students, in this story, this is a story by Tapan Mukherjee, and the story is about a young boy who saved a small baby langur attacked by a dominant male langur with intent to kill it. Okay students, see on page number 8. Now we are going to start the first paragraph. See, my father was a medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. Write down the word professional. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रोफेशनल हा शब्द आहे पहा. याचा अर्थ आपल्याला लिहिता येईल प्रोफेशनल. That means व्यावसायिक. प्रोफेशनल that means व्यावसायिक. Similar word practitioner, practitioner. practitioner असा याचा दुसरा शब्द आहे प्रोफेशनलला. The writer said, my father was a medical professional working for a private means खाजगी, प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बंगाल. तर याचा अर्थ असा आहे की पश्चिम बंगालमधील राणीगंज या ठिकाणी एका खाजगी कंपनीमध्ये, हा लेखक म्हणतोय की एका खाजगी कंपनीमध्ये माझे वडील हे वैद्यकीय सेवेमध्ये माझे वडील कामाला होते. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट Bengal. See the next line. The officers of the company were housed in individual bungalows inside a large campus. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, एका भल्या मोठ्या अशा आवारातील स्वतंत्र अशा बंगल्यामध्ये कंपनीच्या ऑफिसर्स जे आहेत कंपनीचे, त्या ऑफिसर्सची राहण्याची व्यवस्था त्या कंपनीने केलेली होती. कुठे केलेली होती? एका स्वतंत्र अशा बंगल्यामध्ये, मोठ्या अशा आवारातील स्वतंत्र बंगल्यामध्ये या कंपनीच्या ऑफिसर्सची राहण्याची व्यवस्था, राहण्याची सोय केली गेलेली होती. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. सी द नेक्स्ट लाईन. Our house was, the writer said, our house was in a corner of the campus. हा लेखक म्हणतोय की तो जो आवार होता त्या आवाराच्या एका कोपऱ्यावरती आमचे घर होते, असं हा रायटर म्हणतोय की त्या आवाराच्या एका कोपऱ्यावरती आमचे घर होते. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. द ऑफिसर्स क्लब वॉज adjacent to the boundary wall of our garden. Write down here is another new word, adjacent, ADJACENT. Write down adjacent, that means neighboring, NEIGHBOURING. neighboring म्हणजे शेजारचे किंवा जवळचे किंवा समीप असलेले, निकट असलेले असा याचा अर्थ आपण
लिहू शकतो पहा. तर सी काय म्हटलेलं आहे, द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजेसंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. म्हणजेच आमच्या बागेच्या कुंपणाच्या भिंतीला लागूनच काय होतं की ऑफिसर्सचा क्लब, तो जो त्या ज्या कंपनी होते त्या कंपनीमधील जे ऑफिसर्स होते त्या ऑफिसर्सचा क्लब कुठं होता, तर आमच्या बागेच्या कुंपणाच्या भिंतीला लागूनच त्यांचा काय होता, क्लब होता. सी द नेक्स्ट लाईन. द कंपाऊंड वॉल लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, colorful flowers and a host of tall and majestic trees. Write down another new word, host, H-O-S-T. Host, that means a large number. A larger number. A larger number. म्हणजे काय, मोठ्या प्रमाणात. See, the compound was luxurious with a green grass. See, the compound was luxurious with a green grass, colorful flowers and a host of tall and majestic trees. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, रंगीबेरंगी अशा प्रकारची फुले, हिरवळ आणि अनेक उंच असे डेरेदार वृक्ष अशांनी तो जो परिसर होता तो परिसर काय झालेला होता की बहरलेला होता. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. The seasonal vegetables in the kitchen gardens of the households and the magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. A group of langurs had even made their den in the ashwatha tree nearby. See, there are many new words. Write down all the new words in your notebook. Households, Households, households. That means family. म्हणजे घराणा, family. Next new word, magnificent. magnificent. Magnificent, that means भव्य. सिमिलर वर्ड आहे त्याला स्प्लेंडिड, SPLENDID, स्प्लेंडिड. किंवा बिग, BIG, बिग. नेक्स्ट वर्ड den, DEN, den. Den. That means abode, ABODE, abode. or किंवा लिव्हिंग प्लेस, LIVING, लिव्हिंग प्लेस म्हणजे राहण्याची जागा किंवा राहण्याचे ठिकाण, त्याला आपण गुहा म्हणतो. डेन मीन्स गुहा. डेन मीन्स गुहा. आणखी एक शब्द आहे बघा, अश्वाथा ट्री. अश्वाथा ट्री म्हणजे काय, पिंपळाचे झाड. लक्षात घ्या, अश्वाथा ट्री, दॅट मीन्स पिंपळाचे झाड. ओके, सी द मिनिंग ऑफ द लाईन. The seasonal vegetables in the kitchen gardens of the households and the magnificent trees constantly attracted. What is by to attract means? To attract, that means आकर्षित होणे. To attract means आकर्षित
होणे. टू अट्रॅक्टेड दॅट मीन्स आकर्षित होणे. See, the seasonal vegetables in the kitchen gardens of the households and the magnificent trees constantly attract squirrels and many species of birds. A group of langurs had even made their den in an ashwatha tree nearby. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की घराघरामधील स्वयंपाकघरांच्या परसामध्ये लावलेल्या मोसमी भाज्या आणि बहारदार अशा झाडामुळे त्या ठिकाणी अनेक प्रकारचे पक्षी आणि खारी त्या ठिकाणी आकर्षित होत असत. आणि जवळच अश्वत्थाच्या म्हणजे त्या पिंपळाच्या झाडावर वानरांच्या एका टोळीने तर काय केलेला होता, अक्षरशः त्या ठिकाणी मुक्कामच केलेला होता. सी द नेक्स्ट लाईन. They had all become a part and parcel of our existence and daily life. Write down the next word. Existence. Existence. E-X-I-S-T-E-N-C-E. Existence means अस्तित्व. Existence means अस्तित्व. See, they had all become a part and parcel of our existence and daily life. हा लेखक म्हणतोय की हे जे सर्व जण ते आमच्या एक प्रकारे अस्तित्वाचा आणि आमच्या दैनंदिन जीवनाचा जणू काही एक अविभाज्य घटक बनलेले होते. काय बनलेले होते म्हणजे त्या ठिकाणी ती जी परसबाग होती त्या परसबागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि बहारदार अशा झाडामुळे त्या ठिकाणी अनेक प्रकारचे पक्षी खारी त्या ठिकाणी आकर्षित होत असत. आणि जवळ त्या ठिकाणी असलेल्या पिंपळाच्या झाडावरती किंवा पिंपळाच्या झाडावर तर वानराच्या एका टोळीने तर मुक्कामच केलेला होता. आणि हे सर्वजण आमच्या अस्तित्वाचा आणि दैनंदिन जीवनाचा जणू अविभाज्य घटकच बनलेले होते. सी द सेकंड पॅरेग्राफ. A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. Write down, there are two new words. Unfolded. Unfolded. U-N-F-O-L-D-E-D. See, there is given the meaning. Unfolded, that means revealed. R-E-V-E-A-L-E-D. That means उलगडणे. Revealed means उलगडणे. लिहिला शब्द. नेक्स्ट profound. P-R-O-F-O-U-N-D. Profound, that means write down next word profound. Profound, that means very deep. Very deep. D-E-E-P. Very deep means अतिशय खोल. And next a whole new dimension. A whole new dimension, that means a new factor. New factor. F-A-C-T-O-R. New factor means नवीन घटक किंवा नवे परिमाण उघड झाले असं म्हटलं तरी चालेल. Okay, students, see second paragraph. A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. तर या ठिकाणी लेखक असं म्हणतोय की विद्यार्थी मित्रांनो, एका शनिवारच्या दुपारी घडलेल्या एका छोट्याशा अशा घटनेने तर माझ्या मनावरती खोल असा परिणाम माझ्या मनावरती केला. आणि परमेश्वराच्या या अजब अशा किमयेचा एक अनोखा वेगळा असा पैलू माझ्यासमोर या ठिकाणी उलगडला असं लेखक या ठिकाणी म्हणतोय बघा. A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. See the next line. It was a few days into the puja
वेकेशन म्हणजेच की दुर्गापूजेची सुट्टी सुरू होऊन थोडेसे दिवस झालेले होते असा लेखक म्हणतोय की इट वॉज अ फ्यू डेज म्हणजे काही दिवस झालेले होते इन टू द पूजा वेकेशन म्हणजे दुर्गापूजेची सुट्टी सुरू होऊन थोडेसे दिवस झालेले होते. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन ऑपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम इनग्रॉस्ड. काय म्हणतो या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, हा लेखक म्हणतोय की जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड म्हणजे इतर अनेक मुलांच्या प्रमाणे जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड द हॉलिडेज प्रोव्हाइडेड टू प्रोव्हाइड मीन्स पुरवणे. द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन ऑपॉर्च्युनिटी दॅट मीन्स संधी. ऑपॉर्च्युनिटी मीन्स संधी किंवा सुसंधी. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन ऑपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांनो लेखक असं म्हणतोय की इतर अनेक मुलांच्या प्रमाणेही या सुट्टीत मला सुद्धा सणासुदीच्या काळामध्ये खास अशा मुलांच्यासाठी प्रकाशित होणाऱ्या विविध प्रकारची मासिके आणि गोष्टींच्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी बुडून जाण्याची संधी मलाही मिळालेली होती, मलाही लाभलेली होती. हिअर इज अ न्यू वर्ड इनग्रॉस्ड. शब्द लिहा बाळांनो. इनग्रॉस्ड. देर इज गिवन द न्यू वर्ड इनग्रॉस्ड मीन्स सी देर इज गिवन द मीनिंग इन ग्लॉसरी. दॅट मीन्स ऑक्युपाईड इन मीन्स मग्न होणे किंवा बुडून जाणे, मग्न होणे. सी द नेक्स्ट पॅरेग्राफ थर्ड. आफ्टर अ हर्टी लंच माय पेरेंट्स अँड माय यंगर सिस्टर्स ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. हा लेखक म्हणतोय की या ठिकाणी थर्ड पॅरेग्राफ. आफ्टर अ हर्टी लंच my parents and my younger sister lay down for an afternoon nap and I settled down with a story book. म्हणजे दुपारच्या भरपूर अशा जेवणानंतर हा लेखक म्हणतोय की माझे आई वडील आणि माझी लहान बहीण हे झोप घेत पडलेले होते आणि किंवा झोपलेले होते आणि मी काय करत होतो की एक गोष्टीचं पुस्तक घेऊन त्या ठिकाणी मी निवांत बसलेलो होतो असं लेखक म्हणतोय. हिअर इज न्यू वर्ड हर्टी. HEARTY. हर्टी. राईट डाऊन. हर्टी दॅट मीन्स sufficient and wholesome. See, there is given the meaning in the glossary. Sufficient and wholesome. That means भरपेट अशा जेवणानंतर म्हणतो आपण इथं. hearty means भरपेट. आलं लक्षात? See the next line. The quiet afternoon presented the perfect backdrop for reading an adventure story. The backdrop, 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 that means a background. BACKGROUND. Backdrop means a background. Backdrop, that means background. म्हणजे पार्श्वभूमी. याचा अर्थ मराठीमध्ये काय आहे? पार्श्वभूमी. ओके स्टुडंट्स, सी द क्वाइट आफ्टरनून. The quiet afternoon presented the perfect backdrop for reading an adventure story. Adventure story means साहसी कथा किंवा धाडसी कथा असा याचा अर्थ आहे. की हा लेखक म्हणतोय की दुपारचे ते शांत वातावरण एखादी साहस कथा वाचण्यासाठी फारच अनुकूल होते
असा हा लेखक म्हणतोय. काय अनुकूल होते तर दुपारचे ते शांत असे वातावरण अनुकूल होते. कशाकरिता? एखादी धाडसी कथा, धाडसी गोष्ट वाचण्यासाठी अनुकूल होते असं म्हणतोय लेखक. See the next line. The silence was occasionally broken by the sound of my family snoring, the intermittent chirping of house sparrows, the harsh cawing of a crow, the shrill call of a kite flying high above the ground. Minutes ticked by. I became deeply absorbed in the book. Write down there are some new words. Intermittent. Write down the next word. Intermittent. 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 That means frequent. FREQUENT. Frequent means मधून मधून. मधून मधून. Next word shrill. 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 That means a very high and loud sound or loud voice. म्हणजे कर्कश आवाज. कर्कश आवाज. Okay, see the next line. The silence was occasionally broken by the sound of my family snoring, the intermittent chirping of house sparrows, the harsh cawing of a crow, the shrill call of a kite flying high above the ground. म्हणजे याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो की ते जे शांत अशा प्रकारचे वातावरण जे होते ते साहस कथा गोष्टी वाचण्यासाठी फार अनुकूल होते असं लेखक म्हटलेलं होता. आणि त्या शांततेला मधूनच लेखक म्हणतोय की मधूनच माझ्या म्हणजे घरचे जे आई वडील बहीण आहेत यांचं घोरणं, त्याचबरोबर त्या ठिकाणी असणाऱ्या चिमण्या, त्या चिमण्यांचा चुचवाट, त्याचबरोबर अधूनमधून त्या ठिकाणी होणारे कावळ्यांची कावकाव किंवा कावकाव असा आवाज आणि उंचावरून उडत जाणाऱ्या घारीचं कर्कश अशा प्रकारचं ओरडणं हे त्या शांत वातावरणाचं काय करत होतं की भंग करीत होते. हे लक्षात घ्या. See the next line. Minutes ticked by. I became deeply absorbed in the book. म्हणजे थोड्याच वेळामध्ये लेखक म्हणतोय की मी ते गोष्टीचं जे पुस्तक होतं, साहसी गोष्टीचं जे पुस्तक होतं ते पुस्तक वाचण्यामध्ये फार मी मग्न झालेलो होतो, गढून गेलेलो होतो. See the next paragraph. Suddenly I heard a group of street dogs barking furiously in the distance. See, there is another new word, furiously. FURIOUSLY. Furiously, that means angrily. 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 Furiously, that means angrily. म्हणजे त्वेषाने. काय अर्थ आहे त्याचा? त्वेषाने. बघा. Suddenly, the writer said, suddenly I heard a group of street dogs barking furiously in the distance. लेखक म्हणतोय की अचानकपणे त्या ठिकाणी मला दूरवरती भटक्या कुत्र्यांच्या घोळक्याचा, भेसूर अशा प्रकारच्या भुंकण्याचा आवाज मला ऐकू आला. आय हर्ड, मी ऐकला. आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स म्हणजे रस्त्यावरचे कुत्रे. आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स म्हणजे काही अंतरावरतीच कुत्र्यांच्या भुंकण्याचा भेसूर अशा प्रकारचा आवाज मला ऐकू आला किंवा मी ऐकला. I choose to ignore the commotion, thinking that the pack of dogs might have cornered a hapless pig. See the next word, commotion. COMMOTION. Commotion, that means noise and confusion. Noise and confusion. म्हणजे गोंधळ. गोंधळ. Next word, hapless. 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 That means unfortunate. Unfortunate म्हणजे दुर्दैवी.
दुर्दैवी लिहिले शब्द. ओके. सी आय चूज टू इग्नोर. टू इग्नोर मीन्स दुर्लक्ष करणे. टू इग्नोर. टू इग्नोर मीन्स दुर्लक्ष करणे. बघा शब्द लिहिले असतील तर बघा याचा काय अर्थ आहे. आय चूज टू इग्नोर. द रायटर सेड आय चूज टू इग्नोर द कमोशन थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पीक. म्हणजेच एखादे बिचारे एखादे डुक्कर त्या कुत्र्यांच्या तावडीमध्ये सापडले असेल असं वाटून पहिल्यांदा मी त्या कुत्र्यांच्या भुंकण्याकडे पहिल्यांदा मी काय केलं, दुर्लक्ष केलं. मी टू इग्नोर मीन्स दुर्लक्ष करणे. दुर्लक्ष करणे. सुरुवातीला मी दुर्लक्ष केलं. का दुर्लक्ष केलं तर एखादं डुक्कर त्या कुत्र्याच्या तावडीमध्ये सापडलेला असेल असं मला वाटलं आणि म्हणून मी पहिल्यांदा काय केलं, दुर्लक्ष केलं. बट सून परंतु लगेचच द बार्किंग बिकेम लाऊडर अँड मोर ॲग्रेसिव्ह अँड द अलार्मड कॉविंग ऑफ अ फ्लॉक ऑफ crows added to the cacophony. Cacophony. See, there is new word cacophony. That means a loud, harsh noise. Loud, harsh noise म्हणजे कर्कश अशा प्रकारचा गोंगाट किंवा आवाज असं म्हटलं तर या ठिकाणी चालेल. लिहिलं विद्यार्थी मित्रांनो. काय शब्द सांगितला मी, कॅकोफोनी. CACOPHONY. दॅट मीन्स लाऊड हार्श नॉईज. लाऊड हार्श नॉईज. ओके. सी द नेक्स्ट लाईन. काय म्हटलंय बघा. बट सून द बार्किंग बिकेम लाऊडर अँड मोर ॲग्रेसिव्ह अँड द अलार्मड कॉविंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्रोज ॲडेड टू द कॅकोफोनी. म्हणजे या ठिकाणी याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो की काही वेळामध्येच ती कुत्री अधिक रागाने किंवा अधिक त्वेषाने ती सर्व कुत्री भुंकू लागली आणि कावळ्यांच्या भीतीदायक अशा कर्कश ओरडण्याने त्या गोंधळामध्ये आणखीनच त्या ठिकाणी भर पाडली गेली किंवा भर पडली. बघा. सी द नेक्स्ट लाईन. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. आणि मग तो जो गोंधळ आहे तो गोंधळ जवळजवळ येत असल्याचे मला त्या ठिकाणी जाणवले. सी द नेक्स्ट लाईन. क्युरियसली गॉट द बेटर ऑफ मी लिव्हिंग द बुक असाइड आय रश्ड टू द वरांडा टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन. माझी त्या ठिकाणी उत्सुकता वाढली. माझी तो जो गोंधळ होता तो गोंधळ जवळजवळ येत असल्याचे मला जाणवले आणि जाणवल्यानंतर काय झालं की माझी काय चाललेलं आहे हे बघण्यासाठी माझी उत्सुकता वाढली आणि मी काय केलं, माझं हातामध्ये असलेलं जे पुस्तक आहे ते पुस्तक बाजूला ठेवून मी काय चाललंय हे पाहण्यासाठी लेखक म्हणतोय की मी वरांड्यामध्ये धावलो. आय रश्ड टू द वरांडा टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन. ओके स्टुडंट्स, सी द नेक्स्ट लाईन. नेक्स्ट पॅरेग्राफ. I glanced towards the roof of the club house and saw something horrible. या ठिकाणी लेखक म्हणतोय की क्लब हाऊसच्या छपराच्या दिशेने मी टाकली आणि नजर टाकल्यानंतर मला असं आढळलं की त्या ठिकाणी भयंकर अशा प्रकारचे काहीतरी मला त्या ठिकाणी दिसले. I glanced towards the roof of the club house and I saw something very horrible. A big male langur, apparently the leader of its group, was holding a baby langur in his hands and mercilessly biting it all over with a definite intent to kill. काय बघा आढळलं लेखकाला. लेखक म्हणतोय की एक
धडधाकट अशा प्रकारचा एक वानर, भला मोठा असा एक वानर, बहुतेक करून त्या टोळीचा तो एक लीडर असावा, म्होरक्या असावा. एका वानराच्या पिल्लाला पकडून त्याला जीव मारण्याच्या हेतूने त्याच्या शरीराचे निर्दयपणे काय करत होता की लचके तोडत होता. पहा काय अर्थ आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. अ बिग मेल लंगूर म्हणजे भला मोठा अशा प्रकारचा, बलदंड अशा प्रकारचा एक वानर, ॲपरेंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप म्हणजे त्या घोळक्याचा एक म्होरक्या असावा असं मला वाटलं. आणि तो ही वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स अँड मर्सिलेसली बायटिंग इट ऑल ओव्हर विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल. जणू काही त्या वानराच्या पिल्लाला जीव मारण्याच्या उद्देशानेच, इराद्याने त्या छोट्याशा वानराच्या पिल्लाच्या शरीराचे निर्दयपणे तो काय करत होता की लचके तोडत होता. सी द नेक्स्ट, हिअर इज न्यू वर्ड मर्सिलेसली. MERCILESSLY दॅट मीन्स क्रूली. CRUELLY क्रूली मीन्स निर्दयपणे. आणखी एक फ्रेज राहिली विद्यार्थी मित्रांनो, वरती आहे बघा. गॉट द बेटर ऑफ मीन्स ओव्हर पॉवर्ड, डिफीटड मीन्स मात केली असा अर्थ आहे. सी द नेक्स्ट लाईन. The helpless mother of the baby and other lesser members of the langur group were scattered on the roofs of the buildings nearby, watching the baby being killed. काय अर्थ आहे बघा. द हेल्पलेस मदर म्हणजे निसहायपणे त्या छोट्याशा पिल्लाची आई. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी लंगूर and other lesser members of the langur group, they were scattered on the roofs of the buildings nearby, watching the baby being killed. म्हणजे त्या छोट्याशा पिल्लाची केविलवाणी आई म्हणजे त्याची आई वानरी आणि टोळीतले इतर सर्व वानर, दुर्बल अशा प्रकारचे सर्व वानर काय करत होते आजूबाजूच्या इमारतींच्या छपरावरती सर्वजण गोळा होऊन असहाय्यपणे त्या पिल्लाचा जीव जाताना ते सर्वजण पाहत होते. द रायटर सेड, आय रिकॉल्ड द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. हा लेखक म्हणतोय की त्या प्राणी जमातीत सर्वावरती वर्चस्व असणारा एक नर वानर सहसा दुसऱ्या नर वानर पिल्लाला किंवा प्रौढ नराला त्यांच्या टोळीमध्ये जगू देत नाही. अशा प्रकारची एक भयंकर रूढी आहे, परंपरा आहे आणि त्याची मला त्या ठिकाणी आठवण झाली असा लेखक म्हणतोय. की पुढचा शब्द आहे क्लेन. CLAN क्लेन दॅट मीन्स अ व्हेरी लार्ज फॅमिली म्हणजे प्राण्यांचा कळप म्हणा किंवा मोठा असा कळप, व्हेरी लार्ज फॅमिली. पुढचा शब्द नेक्स्ट वर्ड डोमिनंट. DOMINANT डोमिनियंट दॅट मीन्स पॉवरफुल सुपेरियर म्हणजे वर्चस्व असलेला. तर काय अर्थ सांगितला पहा विद्यार्थी मित्रांनो. आय रिकॉल्ड द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लेन अकॉर्डिंग टू विच अ डोमिनियंट मेल युजली डज नॉट अलाव. टू अलाव मीन्स परवानगी देणे, डज नॉट अलाव म्हणजे परवानगी देत नाही. नॉट अलाव अनादर मेल बेबी और ॲडल्ट म्हणजे काय प्रौढ. टू सर्वायव दॅट मीन्स जगू देणे किंवा जगणे. टू सर्वायव विदिन इट्स ग्रुप म्हणजे या ठिकाणी याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो की प्राणी जमातीमध्ये वर्चस्व असणारा एक नर वानर हा सहसा दुसऱ्या नर वानर पिलाला किंवा प्रौढ नराला त्यांच्या टोळीमध्ये जगू देत नाही. अशा प्रकारची भयंकर रूढी किंवा परंपरा आहे.
याची मला त्या ठिकाणी लेखक म्हणतोय की आठवण झाली. सी द नेक्स्ट पॅरेग्राफ. विदाउट लुझिंग एनी टाइम द रायटर सेड, कुठल्याही प्रकारची वेळ न घालवता न दवडता काय काय म्हणतो लेखक, विदाउट लुझिंग एनी टाइम आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन वन हँड अँड हर्ल्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द मराल्डिंग लंगूर. लेखक म्हणतोय की मी कुठल्याही प्रकारची वेळ न घालवता हातामध्ये एक भक्कम अशा प्रकारची मी काठी घेतली आणि रागाने त्वेषाने त्या भक्ष्याच्या मागे लागलेल्या त्या वानराच्या दिशेने मी एक दगड भिरकावून मारला किंवा भिरकावला. सी देर आर 3 न्यू वर्ड्स. स्टाउट, STOUT, स्टाउट दॅट मीन्स हेवी, HEAVY, हेवी मीन्स इन मराठी जाडजूड. राईट डाऊन. नेक्स्ट वर्ड हर्ड, HURLED, दॅट मीन्स थ्रीव फोर्सफुली, जे जोरात फेकणे किंवा फेकले. इथं भूतकाळ आहे, फेकले, जोरात फेकले. मॅरॉल्डिंग, MARAUDING, मॅरॉल्डिंग दॅट मीन्स सर्चिंग फॉर समथिंग टू स्टील ऑर अटॅक. सर्चिंग फॉर समथिंग टू स्टील ऑर अटॅक म्हणजे धाड घालत फिरणारे, धाड घालत फिरणारे. ओके, सी द नेक्स्ट लाईन. द लंगूर वॉज सो infuriated that it hardly took any notice of my assault. Write down another new word, assault, ASSAULT. Assault that means attack, ATTACK, attack म्हणजे हिंस्र हल्ला, हिंस्र हल्ला, हिंस्र हल्ला. लिहिला तर पहा विद्यार्थ्यांनो, द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय ॲडल्ट. तर या ठिकाणी लेखक असा म्हणतोय की तो जो वानर होता तो वानर इतका आक्रमक आणि इतका तो वानर हिंस्र झालेला होता की माझ्या त्या हल्ल्याने तो वानर थोडा सुद्धा त्या ठिकाणाहून हल्ला नाही किंवा विचलित झाला नाही असं म्हटलेलं आहे बघा. द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय assault, but then I started throwing more and more stones. The dogs on their part raised their pitch of cry. लेखक म्हणतोय की मग मी आणखी त्या ठिकाणी दगड मारायला मी सुरुवात केली आणि कुत्री देखील त्या ठिकाणी अतिशय जोरामध्ये भुंकायला लागली असं म्हटलेलं आहे पहा. अँड सी द लास्ट पॅरेग्राफ. शेवटचा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आपण पॅरेग्राफ घेतोय. The changed circumstances and the sudden unexpected attack from unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. म्हणजे अचानकपणे बदललेली ह्या ठिकाणची परिस्थिती आणि अज्ञात अशा ठिकाणामधून झालेला अनपेक्षित अशा प्रकारचा हल्ला यामुळे काय घडलं की त्या वानराला त्या वरांड्याच्या उतरत्या छपरावरतीच त्या छोट्याशा पिल्लाला टाकून त्या ठिकाणी पळून जाण्या वाचून त्याच्याकडे दुसऱ्या कोणताही पर्याय त्याच्याकडे उरला नाही. द चेंज्ड सर्कमस्टन्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स फोर्स्ड द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम the sloping roof over the veranda. The baby was listless. What is by listless? Write down. Listless means without any energy. म्हणजे कोणतीही एनर्जी नसलेला. लिस्टलेस म्हणजे निश्चंतपणे पडून राहणे अशा प्रकारचा म्हणूया आपण लिस्टलेस. ज्याला लिहून द बेबी वॉज लिस्टलेस अँड अपीयर्ड टू बी डेड. अक्षरशः विद्यार्थी मित्रांनो, ते जे पिल्लू होते ते पिल्लू अगदी त्या ठिकाणी शांतपणे पडून राहिलेले होते, अर्धमेले झालेले ते पिल्लू होते. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रीव
manifold at the prospect of a good kill and meal. तर त्या छोट्याशा पिलाचे शरीर उतरत्या छपरावरून खाली घसरायला लागलेले होते आणि खाली घसरायला लागलेले पाहून आयती शिकार मिळण्याच्या उद्देशाने, मिळण्याच्या आशेने कुत्र्यांचे भले मोठे घोळके आणखीनच त्या ठिकाणी काय करायला लागले, ओरडायला लागले किंवा किंचाळले किंवा चेकाळले. हिअर इज न्यू वर्ड मॅनिफोल्ड, MANIFOLD. मॅनिफोल्ड दॅट मीन्स मोर अँड मोर, म्हणजे जास्त पटींनी, अनेक पटींनी असा अर्थ आहे त्याचा. लिहिला असे शब्द मॅनिफोल्ड मीन्स मोर अँड मोर, अनेक पटींनी. पुढचा शब्द आहे प्रॉस्पेक्ट. प्रॉस्पेक्ट दॅट मीन्स फ्युचर बेनिफिट. फ्युचर बेनिफिट म्हणजे भविष्यातील फायदे, भविष्यातील फायदे. तर बघा काय म्हटलं मी की ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रीव मॅनिफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मील. तर त्या छोट्याशा पिलाचे शरीर हे उतरत्या छपरावरून खाली घसरायला लागलेले पाहून आयती शिकार मिळण्याच्या उद्देशाने, आशेने त्या कुत्र्याचे टोळके आणखीनच चेकाळले. सी द नेक्स्ट लाईन, कीपिंग द डॉग्स ॲट बे with the stick, I managed to catch hold of the baby langour's tail just as it tipped over the edge of the tiled roof. The baby appeared inert and lifeless. It was indeed a male baby. काय म्हटलेलं आहे पहा विद्यार्थ्यांनो, या ओळीमध्ये काय म्हटलेलं आहे बघा. कीपिंग द डॉग्स ॲट बे विथ द स्टिक, the writer said, I managed to catch hold of the baby langour's tail just as it tipped over the edge of the tiled roof. या ठिकाणी लेखक असं म्हणतोय की आपल्या हातामध्ये असलेल्या त्या हातातल्या काठीने त्या सर्व कुत्र्यांना किंवा त्या कुत्र्याच्या घोळक्याला दूर सारत मी काय केलं, लेखक म्हणतोय की छपरावरून खाली घसरण्याच्या बेतामध्ये असलेल्या त्या वानराच्या पिल्लाची शेपटी आहे, ती शेपटी मी घट्ट पकडली. द बेबी अपीयर्ड इनर्ट. द बेबी अपीयर्ड इनर्ट अँड लाईफलेस. ते पिल्लू हे निश्चल आणि निष्प्राण असे झाल्यासारखे मला वाटत होते. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. आणि हो, लेखक म्हणतोय की खरोखरच ते जे पिल्लू होते ते पिल्लू नर पिल्लू होते असं मला वाटलं. बाय धिस टाइम माय पेरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन टू द वरांडा अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. सम ऑफ आवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. लास्ट पॅरेग्राफ. By this time, my parents and sisters had come out onto the veranda and were witnessing my rescue operation. या ठिकाणी लेखक म्हणतो शेवटी की आतापर्यंत माझे आई वडील आणि बहिणी वरांड्यामध्ये येऊन माझे हे बचाव कार्य माझे पाहत उभे राहिलेले होते. अँड लास्ट लाईन, सम ऑफ आवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. आणि लेखक म्हणतोय शेवटी की आमचे काही शेजारीही दूर अशा अंतरावरती गोळा झालेले होते. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण थांबतोय. इथून राहिलेला भाग आपण पुढच्या तासिकेला घेऊया. ओके स्टुडंट्स.